नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे. ते म्हणजे कमळीच्या आयुष्यात आलेलं एक मोठं संकट आणि ते संकट म्हणजे कामिनीनेच उभं केलेलं आहे. कमळीचे आयुष्य आधीच अविश्वास, संशय आणि अपमानाच्या सावटाखाली असताना कामिनी आता असा डाव खेळते जो केवळ त्रास देणारा नसून कमळीच्या अस्तित्वालाच संशयाच्या कठड्यात उभं करणारा असतो. कमळी काही तासांसाठी घराबाहेर असते आणि कॉलेजचं काम, जबाबदाऱ्या, नेहमी सारखं धावपळीतलं आयुष्य ती जगत असते. पण कामिनी ह्याच क्षणाची वाट बघत असते आणि हा क्षण म्हणजे तिच्यासाठी एकदम खूप खास असतो आणि हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की कामिनी शांतपणे वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये प्रवेश करते. चेहऱ्यावरती कसलीही घाई नाही आणि घाबरलेपणाही लवलेश पण नाही. फक्त एक थंड आणि नियोजनबद्ध आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावरती झळकतो. ती टेबलवरती एक फोटो ठेवते आणि तो फोटो पाहताच ऑफिसमधला माणूस दबकून जातो आणि म्हणतो, ही जाहिरात कुठल्या स्वरूपाची आहे? तो तिला विचारतो. तेव्हा कामिनी क्षणभरही विचार न करता म्हणते की मिसिंग पर्सन. नाव? तो विचारतो. तेव्हा ती म्हणते, कमळी. तो माणूस पुन्हा विचारतो, नातं काय आहे तुमच्या यांच्यासोबत? तेव्हा कामिनीचा आवाज अजूनच थंड होतो आणि ती शांतपणे म्हणत असते का ही मुलगी घरचीच आहे. आणि इथेच तिचा कट पूर्णत्वाकडे जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघतो की वृत्तपत्र उघडताच सगळ्यांच्या नजरा एका जाहिरातीकडे खिळतात आणि मोठ्या ठळक अक्षरात ते लिहिलेलं असतं की कमळी ही मिसिंग आहे आणि तिचाही फोटो त्याच्यावरती छापलेला आहे. खाली तिचा फोटो आणि त्याखाली असते अशी ओळ की घरातून निघून गेलेली आणि मानसिक स्थिती स्थिर नसण्याची ही शक्यता आहे. तर ही एकच ओळ कमळीचं आयुष्य, चरित्र, ओळख आणि अस्तित्व सगळंच चिरडून टाकते. कॉलेजमध्ये कुजबूज सुरू झालेली आहे का ही मुलगी पळून गेलेली असेल. ती पळून गेली म्हणे आणि काहीतरी संशयास्पद वाटत होतंच असा मुली एक दुसऱ्यांजवळ बोलत असतात. कमळी जेव्हा ही जाहिरात पाहते तेव्हा तिच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडतं आणि मी आणि मिसिंग असं तिचा आवाज थरथरतो आणि मी इथेच आहे. मग हे काय आहे आणि कोणी केलं असेल? तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळतात आणि तिचा विश्वास घाईघाईने चालत असतो. ती थेट अन्नपूर्णाकडे जाते आणि हातात वर्तमानपत्र असतं आणि मनामध्ये हजारो प्रश्न असतात की हे कोणी केलं असेल आणि हे सगळं कशासाठी? तेव्हा ती अन्नपूर्णाकडे पोहोचते आणि म्हणते, आजी, असं म्हणत तिचा आवाज थोडा तुटतो आणि मी कुठेच गेलेली नाही. मग माझी अशी बदनामी कोणी केली असेल आणि कशासाठी? असं ती अन्नपूर्णाला विचारत असते. अन्नपूर्णा जाहिरात वाचते आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा नाहीसा होतो आणि तिलाही असं संशय येतो की हे कोणी केलं असेल. डोळ्यात तिच्या संताप पेटतो आणि आवाजात पोलादी धार येते. हे अपमान नाही कमळी, तो ठामपणे म्हणते की हा गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच, असं अन्नपूर्णा जोरात तिला म्हणते. इकडे कामिनी घरात बसलेली असते आणि हातात तेच वर्तमानपत्र तिच्या हातावरती असतं आणि ओठांवर समाधानाचं हसू असतं. आता लोक तुला शोधणार नाहीत, ती स्वतःशी म्हणते, आणि तुझ्यावरती संशय घेतील आणि तुझ्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये तू अटकणारच आहे, असं ती कामिनी मनामध्ये म्हणत असते. तिचा हेतू स्पष्ट असतो आणि कमळीला मानसिकदृष्ट्या खचवायचं असं कामिनीचा कट असतो आणि समाजात तिची फजिती करायची आणि हळूहळू तुला एकटी पाडायचं, हे सगळं तिचं कट असतो. पण कामिनी एक गोष्ट तिथे विसरून जाते की कमळीच्या पाठीशी अन्नपूर्णा पण उभी आहे आणि अन्नपूर्णा आता गप्प बसणारी नाही. अन्नपूर्णा पण ठरवते का ज्या हाताने ही जाहिरात दिलेली आहे तो हात मी स्वतःच उघड करणार आणि ती वृत्तपत्र ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करते.
पुरावे, रिसिट्स, CCTV कॅमेरे फुटेज सगळं बाहेर काढण्याचा निर्धार करते. कारण अन्नपूर्णाला माहीत असतं की सत्याला जास्त वेळ दवडता येत नाही. आता प्रश्न असा आहे की कामिनीचा हा निर्दयी डाव यशस्वी ठरणार आहे का? की मिसिंगचा शिक्का तिलाच संशयाच्या भोवऱ्यात ओढणार आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांचा कमळीच्या आयुष्यावरती पुढे काय परिणाम होणार? तर आपण पुढच्या भागांमध्ये असं बघणार आहोत की सरोजा पण हे वृत्तपत्र वाचणार आहे आणि नयनताराकडे पण हे वृत्तपत्र पोहोचणार आहे आणि अन्नपूर्णा ॲक्शन मोडमध्ये आहे आणि कामिनीचा खरा डाव उघड होण्याची अगदी उंबरठ्यावरती आहे. तर पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.